सरकारी सुविधा घेऊन एखादी शाळा, एखादं हॉस्पिटल बांधायचं, त्यात गोरगरिबांना सेवा देऊ असं आश्वासन द्यायचं आणि एकदा सगळं सुरळीत सुरू झालं की मग मात्र खासगी सावकारासारखं त्या शाळा आणि हॉस्पिटल चालवायचे. गोरगरिबांना गेटवरूनच वाटेला लावायचं. नेते आणि अधिकाऱ्यांनी सरकारी खाक्या दाखवून तिथं आपली सोय तेवढी करून घ्यायची. पण ज्या जनतेच्या कष्टाच्या पैशावर हे सगळं करायचं त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या. खासगी आणि सरकारी मिळून सामान्य जनतेला चुना लावायचं जे काम आपल्या व्यवस्थेत ज्या बिंदिक्कतपणे चालतं ना, ते जगात इतर कुठे होतच नसेल. या सगळ्या व्यवस्थेचं एक नवं उदाहरण पुण्यातल्या या घटनेच्या निमित्तानं समोर आले. गर्भवती महिलेनं प्रसूतीसाठी 10 लाखांचं डिपॉझिट भरायला सांगितलं आणि देता येत नाही म्हणून त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात जायचा सल्ला दिला. या सगळ्यात 2 जुळ्या मुलींना जन्म देत त्या महिलेचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या गैरकारभाराचा हा पहिला नमुना नाहीये. या रुग्णालयाचा इतिहास काय सांगतो तेही बघा. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुण्यामधल्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक. भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यांच्या 4 भावंडांनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून हे हॉस्पिटल सुरू केलं. मंगेशकर कुटुंब रुग्णालय सुरू करतंय म्हणून सरकारनंही मोठी मदत केली. 2001 साली पुण्यामध्ये या रुग्णालयाची स्थापना झाली. या रुग्णालयासाठी सरकारनं पुण्यामधली 24,000 स्क्वेअर मीटर जागा भाडेतत्वावर दिली. सरकारनं पुण्यामधली ऐन मोक्याची ही जागा 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिली. करोडो रुपये किंमत असलेल्या या सरकारी जागेसाठी भाडं आकारलं वर्षाला 1 रुपया. या जागेवर हॉस्पिटल उभं राहील आणि गोरगरीब पुणेकरांना त्यात उपचार मिळतील या अपेक्षेनं ही जागा दिली गेली. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशननं या जागेवर 800 खाटांचं अद्ययावत रुग्णालय सुरू केलं. धर्मादाय हॉस्पिटल असल्यामुळं या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर कमी खर्चात उपचार होणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात या रुग्णालयातील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जातो. 2 दिवसांपूर्वी 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेकडून या रुग्णालयानं तब्बल 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागितलं. हे डिपॉझिट भरता आलं नाही म्हणून या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि या सगळ्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे. जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण पुस्तक. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या अनागोंदी कारभाराची ही पहिली घटना नाहीये. 2019 साली पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला 100 कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. या रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांकडून पैसे आकारले जातात. 20 रुपयांच्या केस पेपरसाठी 600 रुपये मागितले जातात. रुग्णालय सरकारी अटी आणि नियमांचं पालन करत नाही अशी तक्रार रमेश धर्मावत या रुग्णानं केली होती आणि याच तक्रारीवरून नोटीस बजावण्यात आली होती. 2024 साली रुग्णालयात जमीन वाटपाचा वाद आला. फेब्रुवारी 2024 मध्ये या रुग्णालयाला पुण्यामधील एरंडवणे इथली 8,000 चौरस फूट जमीन दिली गेली. 30 वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारकडून वार्षिक 1 रुपया भाड्यानं भूखंड देण्यात आला. वैद्यकीय संशोधन केंद्रासाठी हा भूखंड देण्यात आला होता. यामधलं 84% बांधकाम हे धर्मादाय कार्यासाठी असेल अशी ही अट घालण्यात आली होती. मात्र रुग्णालयानं घातलेल्या अटींचं पालन केलं नाही अशा तक्रारी समोर आल्या. 2025 साली गणेश थोपटे या रुग्णानं तक्रार केली. रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णानं निष्काळजीपणाचा आरोप केला. गणेश थोपटे यांनी रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला दृष्टी आणि उजवा पाय गमवावा लागला अशी थोपटेंची तक्रार होती. जानेवारी 2024 मध्ये या रुग्णालयातील कॅशलेस सुविधांचं निलंबन झालं.
रुग्णालयाचे काही विमा कंपन्यांसोबत वाद झाले. विम्याच्या दरासंदर्भात हे वाद झाले होते. रुग्णालयातील कॅशलेस उपचार सुविधा त्यामुळे तात्पुरती निलंबित करण्यात आली होती. 2024 साली या रुग्णालयाला मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांबद्दल नोटीस बजावली गेली. या रुग्णालयाच्या आवारात डासांची उत्पत्ती होत होती. पुणे महानगरपालिकेनं रुग्णालयाला डासांच्या उत्पत्तीबाबत नोटीस बजावली. एखाद्या रुग्णालयालाच मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांचं उल्लंघन केल्याची ही नोटीस चर्चेत आली होती. 2009 साली या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप केला. रुग्णालयातील 300 कामगार संपावर गेले. व्यवस्थापनानं केलेला मानसिक छळ आणि वेतनातील तफावती या मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. धर्मादाय आयुक्तांच्या निगराणीखाली चालणाऱ्या या रुग्णालयातील बेजबाबदारपणाला सरकारनं आतापर्यंत फक्त नोटिसेसच बजावल्यात आणि म्हणूनच या रुग्णालयातली व्यवस्था अधिकाधिक मुजोर होत गेली. आताही सरकार तेच करतंय. चौकशा आणि अहवाल नाही, काही मर्यादा नाही आहे की आम्ही मंगेशकर परिवारावर थोडी कारवाई करतोय. त्या ठिकाणी ज्या माणसाला चुका केल्या त्याच्यावर कारवाई करतो. त्यामुळे मंगेशकर परिवार असेल की कुणी असेल ते कशाला अडवायतील. ज्याने चूक केली त्याने चूक केली आहे. या रुग्णालयातल्या अवाजवी खर्चाचे अनुभव पुणेकरांना नवे नाहीत. या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून येणाऱ्या मुजोरपणाचा अनुभव सुद्धा पुणेकरांना नवा नाहीये. पण वेळेत पैसे भरले नाहीत म्हणून अडलेल्या बाईला 2 जीव जन्माला घालून हे जग सोडून जावं लागणं हे मात्र पुणेकरांसाठी धक्कादायक आहे. जनतेच्या कष्टाच्या पैशातून व्यवस्था निर्माण करायच्या आणि मग त्याच जनतेकडून आणखी पैसे उकळायचे. दिले नाहीत तर त्यांचा छळ मांडायचा आणि तरी बदले नाहीत तर त्यांचा जीव घ्यायचा. ही जी नवी व्यवस्था आपल्या भोवती तयार होतीये ना, ती जोपर्यंत आपले नेते आणि अधिकाऱ्यांच्या जीवावर उठत नाही तोपर्यंत कदाचित त्यात बदलच घडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.